तर या पत्रकार परिषदेवर आपलं लक्ष असेल. वळूयात पुढल्या बातमीकडे. आमच्या स्वच्छता अभियानानं काहींना पोटदुखी झाली आहे असं एकनाथ शिंदे म्हणतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना हा टोला लगावलाय. विरोधकांना डीप क्लीननं क्लीन स्वीप होण्याची भीती आहे असं देखील शिंदे म्हणतात. आमचं सरकार घरात बसून आदेश देणारं नाही. मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर हा निशाणा लगावलाय. सगळ्या शहरामध्ये टप्प्याटप्प्याने डीप क्लिनिंग ड्राईव्ह होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छता अभियान जे घेतलेलं आहे त्यामुळे आरोग्यासाठी फार मोठा उपयोगाचा आहे आणि इतर लोकांचं आरोग्य त्यामुळे खराब होत आहे, त्यांना पोटदुखी होते वगैरे, ठीक आहे. त्यांच्यासाठी पण आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 200 इथं मुंबईत आहेत आणि 700 महाराष्ट्रात आहेत. पॉलिटिकल नाही, डीप क्लीननी क्लीन स्वीप होतील अशी त्यांना भीती आहे आणि म्हणून त्यांची चिंता वाढलेली आहे. जेव्हा आम्ही एसटीचा महिलांचा 50% सवलतीचा निर्णय घेतला तेव्हा काही निवडणुका होत्या. आता लेक लाडकी लखपती तो निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांना 6,000 केंद्राप्रमाणे मोदी साहेबांप्रमाणे आम्ही 6,000 राज्याचे देतोय. पीक विमा 1 रुपया देतोय. काही निवडणुका होत्या. त्यामुळे विरोधकांच्या बोलण्यामध्ये काही आम्ही त्याच्यात जात नाही, त्याच्यात अर्थही नाही. आम्ही हे निर्णय लोकांच्यासाठी घेतोय, जनतेसाठी घेतोय आणि हे काम करणारं सरकार आहे. फील्डवर उतरून काम करणारं सरकार आहे. घरात बसून आदेश देणारं सरकार नाही.